स्वागत आहे. तुम्हा सर्वांना कालच्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की आम्ही तिरुपतीला आलो तर आता चालू दर्शनासाठी चालत जायचंय. त्याच्यामुळे हा चला. तर आवरलंय, जाताना असे कपडे घातले गेले, साडी वगैरे घालायची, कारण म्हटलं साडी वगैरे घालून चालणं होणार नाहीये. तर चला, सगळे वाट बघतात माझीच. सो ही रूम होती आम्ही घेतलेली. इथे दोघं जण, इकडे खाली मी. सो चला, गोविंदा गोविंदा. आणि दीपक चला. मीच राहायला बसली इथं, तुम्ही मला सोडून जाता. माझं काही नाही राहणार. हम लोग जा रहे हैं अभी टेंपल जाने के लिए, तिरुपति बालाजी के दर्शन करने के लिए। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही चालत निघालो आहेत. तर चालत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अलिपरी मेट्रो, दुसरा होता श्रीवारी मेट्रो. तर श्रीवारी मेट्रोला अगोदर बसनी 12 किलोमीटर तिथे जायचं होतं. नंतर तिथून आपल्याला 2 ते 3 तास लागत होते, पण त्याच्या पायऱ्या एकदमच असं स्ट्रेट होत्या. मग तिकडं आम्ही जायचं कॅन्सल केलं आणि अलिपरी मेट्रो हा तिरुमाळा म्हणजे तिरुपतीच्या पुढे गेलं थोडंसं की तिथे लगेच आहे. तिथून आपण आपला ट्रॅक आहे म्हणजे तिथून चालायला सुरुवात करू शकतो. तर आम्ही अलिपरी मेट्रो ह्यावेळेस निवडलं, कारण की म्हटलं चला जास्त लांबीचा आणि दूरचा रस्ता होता हा, 14 किलोमीटर, आणि जायला आम्हाला 5 ते 6 तास लागले. तर म्हटलं चला ह्यावेळेस याच रस्त्यानं जाऊया, नेक्स्ट टाईम श्रीवारी मेट्रोने जाऊ. आणि या सगळ्यांची माहिती म्हणजे तुम्ही कुठून कसं काय जायचं ह्याचा पूर्ण एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सगळं डिटेलिंगमध्ये सांगते आहे, म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे चालताना वगैरे, सगळ्या ज्या आम्हाला प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला हे येऊ शकतात, अशा सगळ्या गोष्टींचा एक व्हिडिओ बनवेल. हा आपला ब्लॉग चालू आहे, तर हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, खूप भारी आहे. तर चला. तर इकडे काही सूचना दिल्या होत्या, सूचनाचे बोर्ड्स आहेत ते आपण अगोदर वाचायचे, कारण तुम्हाला काही त्रास होत असेल म्हणजे कसं BP शुगर, तर त्या व्यक्तीनं हा म्हणजे चालत जाऊ नये असं त्यांनी स्ट्रिक्टली तिथं सांगितलेलं आहे. अजूनही लहान मुलांसाठी वगैरे खूप साऱ्या अशा सूचना होत्या. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे मी, नक्कीच बनवणार आहे, तोही तुम्ही पाहाच. इकडे राया आणि काका शूज घालून आले तर, कारण ते बोलले चालायला सोपं जाईल. मी आणि योगेश घालून नव्हतं आलो. बनवते बनवलेत लोकांनी.
थँक्यू. बस की 3 मजली झाली आहेत. उभा पण काढायचं. तरी ते रायाची एनर्जी एकदम डाऊन झाली. त्यांना खूप त्रास होत होता. घाम तर प्रचंड येत होता. कारण की सुरुवातीच्या ज्या पायऱ्या आहेत ते एकदम स्ट्रेट आहेत. नंतर थोडं थोडं चालण्यासाठी आहे, पण तेव्हा त्यांना खूप त्रास झालेला. मग ते एका वेळेला तर असं बोलले की मी आता बसनी जातो, मला आता चढणं होत नाही आहे. तर चला पहा, त्यांनी नक्कीच बसने गेले की चालत हे तुम्हाला पुढं दिसणारच आहे. ते कंटिन्यू करा आणि फील घ्या किती छान आहे हे. कारण की माझ्या लाईफमधला सगळ्यात भारी हा एक्सपिरियन्स होता. एवढं छान सगळीकडे घनदाट जंगल आणि त्यातून चालत जाणं खरंच खूप भारी होतं. तर खाण्यासाठी मध्ये खूप ऑप्शन्स आहेत. पिण्यासाठी पाणी पण खूप जागेवरती आहे. वॉशरूम्स पण आहेत. तर वरतून एकदम कव्हर केलेला रस्ता आहे, त्याच्यामुळे टेन्शन काहीच घ्यायचं नाही. तर एनर्जी आली. ट्रेंड्स नावाचा टी शर्टवाला दीपक आहे, त्याचं लग्न बाकी आहे. योग्याचं बी लग्न बाकी आहे. त्यांची मनोकामना आहे की लग्न व्हावं या वर्षीच पूर्ण करायचं, त्यामुळे चालत म्हणत. आणि मी इकडे माझी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल काय म्हणणं ते, पण आहे कंप्लेंट तेव्हा दिसेल. हरणाला खाऊ घालायला नको म्हणून. इकडं पूर्ण जंगल. हे जो रोड आहे खाली जाणारा रोड आहे, ज्यांना बाईक न्यायचं आहे त्यांच्यासाठी, सॉरी गाडी न्यायचं आहे त्यांच्यासाठी बस वी बस असते इथून. आणि ह्या पायऱ्या आहेत आणि ही महिने आपली काही ना काही बघत चालली आहे. ते जंगल अर्ध्यात आता आलंच. फर्स्ट हाफ पहिला जो हे होता अर्ध्या पायऱ्या म्हणजे जवळपास 1800 पायऱ्यापर्यंत खूपच
1800 2000 पायऱ्यापर्यंत खूप त्रास होता. आता थोडं शांत आहे. आता जवळपास आणखी आता नॉर्मल आहे एकदम पुरं. नंतर लय हार्ड होणारे हाल, कारण की गरुडद्वारापासून आणखी हार्ड पायऱ्या येतात. खूप लांब आणि चालत चालत जायचं. बाय. आता आम्ही रस्त्याला, तुम्ही बघितलंच की रस्त्याला चाललोय आणि इकडे हे रायगडमध्ये शूटिंग करतो. चला इकडे माझी राया. हे आहे रक्तचंदन, ह्याच्यावरतीच आपला पुष्पा मूवी आहे सगळा. दिसतंय तुम्हाला. तस्करी करू का? मला काय येते? चला येते ना. काकाला कसं कळलं आहे ते म्हणून. हो चालेल चला. तेच म्हटलं मग तुम्हाला, तेच होतं काय केलं त्याने.
पाच. अयो किती फ्रेश वाटते राहा. ताजा ताजा ऑक्सिजन खरंच असं जिल्हा पाहिजे. आणि सगळं फक्त रक्तचंदनाची कसं म्हणते काय माहिती त्यांनाच माहिती. चल थोडंच बाकी इथपर्यंत ये ना. चालतंय आपली आपली असते. या गो बघ ना यावं. टोटल 3500 म्हणजे 3050 पायऱ्या झालेल्या आहेत आणि आता 50 राहिल्या तर पायऱ्या आता चाललेल्या आहोत. राया कंटाळले तर राया सांगतो सारखं एनर्जी पाहिजे आणि खूप टाईम लागतो वरती यायला. हेल्थ पण तुमची चांगली हवी तेव्हाच आपण येऊ शकतो. सो चला. पण फ्रेश बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा लाईफचा. बेस्ट वन ऑफ द बेस्ट. म्हणजे आत्तापर्यंत जे खरंच जेवढं पण फिरलं किंवा कुठं मी गेलो होतो त्याच्या सगळ्यात भारी आहे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी. खूप भारी आहे. असं जे आता इथे 1-2 मला घरं दिसत आहेत जे आहेत ना साईडनं जिथे विकणारे वगैरे ते त्यांच्यासाठी ते किती भारी वातावरण. खूप भारी आणि देवासाठी चालायला पण खूप छान आहे. आणि रायाने सांगितले की म्हणजे देवाची आई ह्या रस्त्यानं गेली होती म्हणून जो कोणी ह्या रस्त्यानं जाईल त्यांचं जास्त हे होणार, जास्त त्यांना पुण्य भेटणार. आता पुन्हा आमचा विश्रांतीचा एक गॅप काय आहे माहिती नाही. तिरुमंगलायुवार. चलो भी चलो. फायनली आता टियर्स संपलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत वरती. सगळं तुम्हाला दाखवते पुढं कसं काय आहे तर ते. चला. म्हणजे वरती म्हणजे असं खूप छान आहे. म्हणजे इतकं स्वच्छता बघून नाही ना मला एवढं प्रसन्न वाटतं ना खूप. आणि त्याच्या ह्यानी सगळं मॅनेजमेंट वगैरे केलेलं आहे. सुंदर, खूप सुंदर. हो 14 किलोमीटर. किती सांगा आहे? 14 किलोमीटर. हां. किती तास लागले आपले? 5.5 पायऱ्या आपल्याला लागलेत आहेत टोटल आता. म्हणजे पायऱ्या 35 पण चालणं खूप मोठं आहे जास्त. 5 तास. हो म्हणजे तुम्ही स्टेपवरती जाऊ नका. एवढ्या स्टेपने एवढंच होतं फक्त किलोमीटर. तर मध्ये असं मोकळं चालायला पण खूप होतं. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. आता वरती येऊन इकडे चाललेलं आहे. लगेज आम्ही जे खाली ठेवलेलं ते घेतलं आहे आणि रूम पण बुक केलेली आहे आम्ही त्याच्यासाठी. ती आहे इकडे दीपकचं ते इकडे. सो ते पण तुम्हाला दाखवते. आणि हे कसं बुक करायचं काय ह्याची पण एक सगळी इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ येणारच आहे लवकर. तर तुम्ही ते पण बघू शकता. बरं वाटतं मला आता इथं. मला पण एनर्जी आहे. सो इथे कमरे की बुकिंगवर पंजीकरण केली आहे CRO कार्यालय पर जाए. जर ऑनलाईन कोणी केलं असेल 100 रुपयामध्ये जसं ऑनलाईन आपण पास बुक करतो तसं.
वरती आलो, रूम पण भेटली, लगेज पण घेतलं, लगेच जेवायला आलोत कारण सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. साऊथ इंडियन थाळी घेतली, एकदम ऑथेंटिक जेवण होतं, खूप भारी होतं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ह्याचा पार्ट 2 पण उद्या येणारच आहे, तुम्ही नक्की पहा.